विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल पाऊली चालती बसलेला पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला अजून नका आणि तेवढं येत नसेल अख्ख्या संसारात म्हणाय तर जरा काय नाही कळू द्या प्रेमाने पाऊली चालती पाऊली चालती हरी बोल सुखी संसाराची वाह सुखी संसाराची हरी बोल पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी कान्हा हरी बोल राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ आगो गोकुळ माझं गाव काय काय नुसतं तोंड हाली होत्या त्या त्यांना येत नाही बरं अरे ह्याला नाही कळायचं पण त्याला कळलं ना राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो ना देव वाजवा टाळी चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी गोपाल विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल विठ्ठल ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली मिरडावरी कर मिरडावरी कर हे उडी बात में पाहे तेरा बात में पाहे ओ विठ्ठले माझे माऊली ओ विठ्ठले माझे माऊली ओ विठ्ठले माझे माऊली ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा दया घना विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला 2 मिनिटाचं नामस्मरण चेहऱ्यावर एवढा आनंद देत असेल तर आयुष्यभर भगवंताचं चिंतन अखंड आयुष्य सुखाचं करणार नाही का? काय हरकत आहे मिठी पडली हो दे ना दृष्टी न फिरे त्याचंच व्हायला काय हरकत आहे या विषयाकडे. जिजाबाईंचा त्रास विठेवरच्या मालकाला झाला. पंढरीचा मालक जिजाबाईंच्या पाठीमागे धावला. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला.
काय नवऱ्यावरचं प्रेम म्हणायचं. विठेवरचा मालक थांबलाय जिजाबाईंसाठी. तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी आल्या. विठेवरचा मालक आहे तो साधा नाही आहे. त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही एवढा त्याग करूनही दर्शन मिळेलच असा माझा परमात्मा. जिजाबाईंचा पाय स्वतःच्या हातात घेतो आणि बघतो काटा दिसतोय का. तोही थुका लावून बघतो बरं का. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा. त्या विटेवरच्या मालकानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच झोंबलं. तुमची नाही पंढरपूरची महाराज. रागाला रखमाबाईला अधिकार आहे ना त्यांचा. कोणाकडनंच विठ्ठल नाही जागे झाले की आम्ही विनवणी कोणाला करतो. राही रखमाबाई तुम्हा ये पोत्यात या राही रखमाबाई तुम्हा ये पोत्यात या तया सेज हलवोनी जागे करा देवराया. सेज हलवोनी जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी. लवकर आणायचं म्हटलं थोडं थांबावं लागेल. वेगळ्या नावात हरी अनावात हरी. रखमाबाईंना राग आला का हो म्हणे. त्रैलोक्याचे नाथ तुम्ही विश्वोत्पत्त्यादी हे तवे. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू जातो तुम्हाला. गेली तासभर झालं थुका लावताय काटा दिसेना होय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की सोनगावकर देवाला काट्या बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामस्मरणापुढे. एवढी संकट वाट्याला आली पण माझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही. ज्या मालकानं माझ्यावर विश्वास ठेवला अशा मालकावर विश्वास ठेवून जिनं संसाराचा वैकुंठ केला अशा बाईच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला. काय गरज आहे सांग बरं मला. काय ताकद असते बाईच्या संसारात. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. सोनगावकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्याला भावकीच पुरेशी हो. लोक कशाला लागते आहे की नाही. सन्मान करता आला पाहिजे स्त्रीचा. नारद म्हणले देवाला देवा मासोळी बघितली ना असं वाटलं बायको असावी. लक्षात आहे ना. कोणाला म्हणले देवाला. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना तू दी. देव म्हणले मी कुठून देऊ. तुला 16,108 आहेत एवढ्या काय करायच्या 2-4 दे. प्रसाद आहे हा. आणि काय वाटतं देवाने उगीच केलं आपल्यासारखं हौशेपोटी. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी आहेत आम्ही. परपुरुषाच्या छायेत राहून आलो. समाज चांगल्या नजरेनं बघणार नाही आमच्याकडे. आधीच आम्ही स्त्री. लोक अगोदरच कमी नजरेनं बघतात. आणि तुम्हाला काय वाटतं सीतामाईला लोकांनी सोडलं नाही आमची काय अवस्था असेल. बाईचं आयुष्य आहे. देवा स्त्रीनं जगता आलं तर स्वाभिमानानं जगावं. नजर वर करून प्रखरतेनं जगावं. कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमाने स्त्रीनं जीव त्यागावा. याला बाईचं आयुष्य म्हणावं देवाने. तर जगू नये. जगावं तर अधिकाराने देवाने तर कशाला उगीच. कृष्णाने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी परमात्मा काय कामाचा. विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. कोणाची हिंमत नाही नजर वर करायची. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो परमार्थ आहे माझा. त्या देवाला मानतो आम्ही. तुम्हाला रासलीलेचं अजूनही अंतर कळलं नाही. एखादा फिल्ममध्ये रासलीला ऐकली म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नका. आत्म्याचं परमात्म्याशी असणारं मिलन म्हणजे रासलीला आहे. जिथे देहाचा काही संबंध शरीराचा काही संबंध ते राधाकृष्ण आहेत. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. नोहे सारिता निराळे
लवण मिळविता. जेव्हा आपण जगाच्या मालकासमोर अगतिकपणे जातो आणि जेव्हा देहाचा विसर पडून जातो जीव दिला, त्या दिवशी आपली अवस्था ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला माघारी आणला. येईल का? त्याप्रमाणे भक्ताने स्वतःपेक्षा जास्त जीव जर विठेवरच्या मालकाला लावला तर तो देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. या शरीराचा संबंध येत मग पवित्र अपवित्र विषय राहत. कारण शरीर नसतंच आहे, गवळणी आणि भगवंतामध्ये शरीराचा विषयच नाहीये. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आहे. जगद्गुरु तुकोबा अभंगामध्ये सांगतात, मिठी पडली नोहे सारिता. कारण प्रेम किती जीव दिला, ही ताकद असते भक्तांमध्ये, हे लक्षात घ्या. चला, देव काही नाही नाही म्हणले नारदाला. नारदाला म्हणले जिथं मी नसेल ती तुमची. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जे दिसे भूत तेथे मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. देव नटला नाना पारी बरोणी उरला चराचरी बरोणी उरला चराचरी बरोणी उरला चराचरी नटला नाना पारी बरोणी उरला चराचरी बरोणी उरला चराचरी. अखंडितपणे सगळीकडे परमात्मा दिसावा, त्याला वैष्णव म्हणावं, दृष्टीनं फिरे. अगदी सामर्थ्याने मी त्याचा इतका हो. तू सुंदर आहेस म्हणून मला तू आवडतोयस असं नाहीये. तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसत नाही इतका तू मला आवडतोयस, हे प्रेमाचं वर्णन आहे या विषयाकडे. 16,106 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान, नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव त्यांच्या संग माय रूपानं फुगडे खेळत होते. 107वं घर सत्यभामा, तिथेही देव होते. 16,108वं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आईसाहेब तुळशीला पाणी घालत होत्या. देव काही तिथं दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारदांनी हाक मारली लांबनच, रुक्मिणी ओ. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणतात. नारदा नारदा नाही, तुमच्या धन्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबाने मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं पाप असतं. इज्जतीत नाव घ्या नारदराव म्हणा. काय म्हणा? नारदराव म्हणा. बरं म्हणा तर म्हणा. एकदा वासनेनं भंगलं की कोण समोर आहे हेही कळत नाही. भक्तिसूत्र सांगणारे नारद जे स्वतः सांगतात की देव सगळीकडे आहे, त्यांना देवाचा भास होत नाही. मग काय, रुक्मिणी माता म्हणल्या हे भंगले देवानं सुधरवाय पाठवलंय. खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं प्रेम माझ्या वाटणीला वाटून वाटून कमीच येत आहे. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला वारे. पण आपण एक काम करू, असं अविधीनं राहणं योग्य नाही. असं आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का? हां हां, आपलं सांगितलं हो, जस्ट जे आपलं रखमाई मातेनं सांगितलं ते आपलं मी तुम्हाला सांगितलं. असं आपण एक काम करू, आपण विधिवत लग्न करू. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून म्हणलं मराठी जरा शिकत जा. अगदी सोपा शब्द आहे, लिंग प्रवर्तन. मॉडेल चेंज, इंग्लिश भाषा. नारद कुंडात उतरले खरे, पण वर आलेच नाहीत. वर आले नाहीत. वर आली. चांगले चिपळ्या वाजवत होते. चिपळ्या गेल्या आणि बांगड्या आल्या. नथनी मुरणी ठुशी झुमका, धोतर गेलं लुगडं आलं, शेंडी गेली वेणी आली. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? नारदी. ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दुष्टपुष्ट काळा कुळकुळीत इतकुपर्यंत कुरळी केस, उग्ग पेटी बांधलेली तो खांद्याला, उग्ग सामर्थ्यवंत. तसल्यांना तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. सामर्थ्यवंत होते. धरलं तिच्या हाताला, चला. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे चल.
नारदी म्हणले येडे मी आताच बदलले वडीत वडीत नील वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक सप्ताह नाही पोरं झाली दरवर्षी सप्त्याला एक पोरग अरे थोडी थोडकी नाही 60 मुलं झाली किती मुलं झाली भूत लागले नारदाला 60 पोरं झाली त्याला नाथ बाबांचं वर्णन आहे अशी ढलगच पाठीमागं लागली 60 मुलं झाली नारदी म्हणले धनी 60 बी पोरच व्हावं एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या 61वी मुलगी कपिला षष्ठी 61 माय घरात 2 असले जीव किती दमतो ग देव 2 बी शहाणी देत नाही एक शहाणा असतं एक येडा असतं एक सगळं ऐकतो दुसरं माणसं बघून मुदाम करतो की पाहुण्यात उड्या मारतो त्याला माहिती आहे माणसात काय करते नुसते दात खाती करते काय पाहुणा गेल्यावर मार्ग खाणं होईना आता 2 एवढी तारा माय 61 किती असं एक खाता एक उठता एक बसता एक झोपता एक कटाळा वाटली असली लेकरं असला नवरा सांभाळेपर्यंत जीव दिलेला बरं रातच उठल्या कुंडात उडी मारली जीव दिला मेली नाही जाग्यावर आली शेंडी शेंडी पुन्हा दगड्यातलं धोत्रा नारद म्हणले सुटलं काय की पटमिन्या पाण्याच्या बाहेर आले पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटकन गळ्यात तिनं घेतला हातात चिपळ्या चिपळ्या नारायण 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 म्हणले हे लय बरं आहे रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या प्रेमाने म्हणल्या नारदराव नारद लांबनच म्हणले न गे कशाचं नारदराव रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद आईसाहेब आईसाहेबच बरं पण मी काय म्हणतो चुकलं होतं माझं तर तोंडाने सांगायचं लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या 61 बाळात पण तेवढी बार का लय सोसलं काय ती लेकर काय ते नवरा आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार नाही सोनगावकर मला वाईट नारदांचं वाटत नाही मला काळजी तुमची शेवटी ते अधिकारी होते त्यांच्याकडे अधिकार होता त्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं तुम्ही पोरीचा डीपी दिसला तरी झुंकरू करू कसं होईल तुमचं अर्ध आयुष्य तर भंगार गेलंय तुझ्यासाठी गेले ना नालाय का जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे बाबा कसं होईल तुमचं जाऊ द्या पहिलाच दिवस आहे सप्त्याचा काळजी करू नका जे झालं ते आजपर्यंत जे झालं ते मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे आजपर्यंत जिथे कुठे चुकलं असेल प्रारब्ध वाईट म्हणायचं आणि सोडून द्यायचं इथून पुढे मात्र दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी तुझं पाहता मोरी तुझं पाहता मोरी तुझं पाहता मोरी तुझं पाहता मोरी दृष्टीनं फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया दृष्टीनं फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया ज्याच्यामुळे ही नजर अखंडितपणे चंचल राहते त्या मनालाच तुझ्या चरणी लागलं देवा आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला सगळ्यात बेकार आहे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा असं असणारं मन जे विवेकी माणसाला सुद्धा अविवेकी बनवतं देवा तुझ्या चरणी लावलं आता चिंता राहिली सगळ्यात चंचल आहे चंचल त्याचे 10 प्रकार मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत महामधुमर कटो मत्समकार तस चंचल पहिलं मन आहे एवढं चंचल आहे माकडाला दारू पाजली कोणाला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही आता मार मार बायकोला रात्री मारतं सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हातवा वाळायचा बरं कळतो आता काय करायचो पिलाना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचो काळी मनुका ताकद वाढती गोड लागतात खावा
खातील का? कळतं हो त्यांना. आणि ते डोक्यातलं काढा. दारू इंजेक्शन औषधाने दारू सुटत कधीच नाही. मनावर ताबा असल्याशिवाय ना व्यसन सुटतं ना परमात्मा मिळतो. मनावर ताबा आणि त्याच्यासाठी युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं झोपीतच दिलं असतं. घे घे आई शपथ दिलं असतं महाराज. तरसलंय. पण हे झालं त्याचं कारण संगत आहे. कायम व्यसन लागतं ते संगतीमुळे. मग ते चुकीचं असू द्या किंवा चांगलं असू द्या. संताची संगत लागावी. कान्होपात्रेनं मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी मिळवावी. नाहीतर संगत जगात विश्वात 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. द्रोणाचार्याने इतकं सामर्थ्य मिळवावं, विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये त्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नाही एवढं अधिकारी व्यक्तिमत्व. त्यांचा मुलगा संगतीमुळे वाया गेला. नाव अश्वत्थामा. संगत इन्मिकाची, दुर्योधनाची, दुःशासनाची, जयद्रथाची, शकुनी मामाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुर्योधन तो ज्याने संगतीचा, ज्याने मित्रत्वाचा चुकीचा वापर केला, कर्णाचा. दुःशासन केसाला धरून ज्यांनी द्रौपदीला ओढलं. शकुनी ज्याच्या नालायकपणामुळे हे सगळं घडलं. आणि तो जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लाथ घातली. असल्या लोकांची संगत लागली. जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया. कोण आहे आपण? म्हणून माझे चित्त तुझे काहीच नको देवा. हे मन दुसरीकडे जाताच कामा नाही. दृष्टीनं फिरे मग काय. मन इतकं चंचल. माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावला, विंचू चावल्यावर भूत लागलं. माकड किती पळन. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यते. याला स्थिर करायचंय. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद. एकदा गोविंदाचे लागलं मग देह जाओ अथवा पांडुरंगी जीव दिला. एकदा मन देवाचरणी गेलं मग काय. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाथ. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. पण नाही कळलं तरी चिंता करू नका. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरी उच्चारणी हाच अर्थ होता याचा. पुण्याची गणना सोप आहे. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण. असं देखणं स्वरूप तुझं पाहिलं राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. तुला पाहिलं आणि माझ्या मनाचा सगळा गर्व निघून गेला. तुला पाहिलं, तुला भजलं आणि अखंडितपणे माझ्या आयुष्यातलं होतं नव्हतं तेवढं पाप नाहीसं झालं. अधिकारी झालो आणि तुझ्या दारी येऊन स्थिरावलो. माझे चित्त तुझे पाया जीवापेक्षा जास्त जीव तुला लावला. आता तुझ्यात आणि माझ्यात वेगळं काय राहिलं. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबारांना वचन देते काही झालं देवाचं दार सोडणार नाही. पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा दर्शनासाठी बिदरचा राजा आला. एवढी देखणी मुलगी बघितली. कोणाची? वेश्येची. बोलव, येत नाही. वेश्येची असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतात. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलं. काही झालं दृष्टी न फिरे. आता माघारी नाही. मिठी पडली. आता जीव गेला तरी पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं. आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची ध्येयाची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता सामोरी जीव दिला. तुला पाहिलं, मिठी पडली देवा.
कान्हो पात्रेनं विचार केला, लोकांनी मला देवापासून वेगळं करायच्या अगोदर मी देवस्वरूपी झाली पाहिजे. कान्हो पात्रा होत्या 16.5 वर्षाच्या होत्या. एका क्षणात विठेवरच्या मालकाच्या चरणावर जीव दिला. याला वैष्णव म्हणावं, जो सामर्थ्याने परमात्म्याचा झाला. देवाने तरी काय कमी केलं? लोक म्हणली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता विठ्ठलाला अपवित्र करून गेली. अनंता ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं, मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. विचार करा. गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. मध्यरात्री जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडला माझ्या चरणावर, अधिकार आहे तिचा, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्हो पात्रा. गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा, ईशीला तरी टच करून या. कसं आहे ना, सुरुवातही पंढरपूर आहे आणि शेवटही पंढरपूर. क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण पंढरपूर 3-3 तासाच्या अंतरावर असलं तरी जात. असं किती लांब आहे तुम्हाला पंढरपूर? 3-3.5 तास, 2-2.5 तास प्रवास केला की तुम्हाला पंढरपूर येते. पण तुमचं लय आपलं लयच अवघड आहे. पिकतं तिथं, आम्हाला हाय त्याचीच किंमत नाही. सगळं सारखंच रे, कुणीकडे जाऊ नये असं. पण सुरुवात पंढरीपासून करावी आणि शेवटही पंढरीतनीच करावी. या विषयात तुम्ही कधी दर्शन घेतलं रांगेनं, तर तुम्हाला एका झाडाची फांदी आडवी लागेल. ते वृक्ष कान्हो पात्रेच्या समाधीवरचा आहे. त्या मस्तकाला हात लावल्याशिवाय, मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा एके दिवशी रागावले, म्हणले, का हो देवा, आम्ही इतकं सामर्थ्य सांभाळलं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन, पण तुमच्या पंढरपुराला आलं की आधी मस्तक तिथे आणि मग तुमच्याकडे. त्या छाटछूट मुलीला का मस्तक लावायचं? कोण आहे ती? तुमच्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. ही ताकद संतांच्या वचनात. पण काही नाही केलं तरी चालेल, काही नाही केलं तरी चालेल. विनंती एवढीच आहे, माझे चित्त तुझे, तुझ्याशिवाय दुसरीकडे मन जाता कामा नये. मग काय, माझी अवस्था देखील त्या लवणाच्या कुंजरासारखी, म्हणजेच मिठाच्या हत्तीसारखी. तुझ्याकडं गेलो आणि आता माघारी मी आलो नाही. आता देव माझा, मी देवाचा, हीच माझी. कधी झालं? फक्त भजन. दोन्ही हात वर करा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. 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 राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. एनिवे असं देखील तुम्ही आला तेच नशीब आहे महाराज. एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले दादा. अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. पण तुम्हाला मी एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी कीर्तन करणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे, नामांकित आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, हा सगळा विचार बाजूला ठेवून कीर्तन करणारं व्यक्तिमत्व विठेवरच्या मालकाचा चाकर आहे, हा विचार करून कीर्तनाला याल, त्या दिवशी खरं कीर्तन कळेल तुम्हाला. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत. ह्या सगळ्या पदव्या खोट्या आहेत. हे समाज प्रबोधनकार आणि विनोदाचार्य आणि हे फेमन ते फेमन डुस्कन हुस्कन काय खरं नाही बघा. आयुष्यात एकच पदवी खरी आहे, ती म्हणजे हरिभक्त परायण. कसलाच पदव्या लावत जाऊ नका. हे बघा, काही अधिकार नाही आहे आमचे. पण काय होतं माहिती का, पदव्यांमुळे पुन्हा ती बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. 1 मिनिटाची रील बघून बाकीचं 99% कीर्तन तसंच असतं काय की या भ्रमाने समाज गोळा होतो. तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही, आता आम्हाला कीर्तनाला विनोदाची गरज, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू ठीक आहे.
एखादा संसारिक झाला, इकडला तिकडला झाला, फार काही गरज. आणि तुम्ही कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणलं की कीर्तनाला यायचंच आपलं भाग्य. आपण कीर्तनाला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोठे आम्ही नाही, मोठे व्यासपीठ आहे, इथं उभा राहायची ताकद मिळते. हीच पात्रता आमची फार ताकदवर आहे. त्यापेक्षा आमची काही लायकी नाही आहे. विनंती आहे, जज करत जाऊ नका. पाया पडतं तुमच्या. कट्टाळा आलाय, लय अवघड आहे. मला एक आणि त्याच्यावरून बी अजून तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का? पण त्याचं काय करतो हेही विचारा. तुमच्याकडनं आम्ही जे मानधनं घेतो, पैसे घेतो, याचं काय करतो? मी शिवलीला पाटील कीर्तन करते, त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. तर कीर्तन मी वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यातही काही नवल नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात भजनाशिवाय दुसरं काही वाजलं नाही. पण आम्हाला ज्ञानेश्वरीपेक्षा दुसरी कशाची आवड. आम्हाला ताकद माहिती ज्ञानोबा तुकोबांची. आमच्या आई वडिलांची कृपा आहे, बाकी काही नाही, पूर्वजांची पुण्य आहे. पहिली 15 वर्ष तर लोक पैसे देतच नव्हती, प्रसिद्धी नव्हती ना. आता देते ती. आता म्हणजे मला एक कळलं, ज्ञानाला किंमत नाही आहे. तुम्ही प्रसिद्ध असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुद्धा योग्य नाही. प्रसिद्ध पाहिजे तुम्ही, तेव्हा लोक पैसे देतात. आणि लोक पैसे द्यायला लागले तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावा नाही कळला तर शाहरुख खानच्या पोरासारखी गत होती. कुठं खर्चावा. माऊली म्हणतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. जे मिळवलंय ते धर्माने मिळवावं आणि जे जाते ते धर्माकडे जावं. उपकार न ठेवता. पण एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना मानधन, ना ट्रस्ट, ना अनुदान, फक्त कीर्तनाचं हे घेतलेलं मानधन. या कीर्तनाच्या या मानधनावर, या थोड्याशा संख्येवर, ते या 3-4 वर्षात लोक द्यायला लागले. स्वतःची शिक्षण संस्था उभी केली ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली सांभाळते मी. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या आरशीला. बेसिक शिक्षणाबरोबर आम्ही आध्यात्मिक शिक्षणही देतो. माझे गुरुदेव दत्ता महाराज होके वेदांताचे महारथी आहेत, संहिता ते देतात. विचारसागरापासून ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानेश्वरी सामर्थ्याने हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, शास्त्र, वेद, उपनिषद हा पुढचा भाग आला. सगळ्यात प्रथम तर मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, त्याच्यानंतर संहिता, त्याच्यानंतर विचारसागर, त्याच्यानंतर वेदशास्त्र, मग कीर्तन, गायन, पेटी, वादन सगळंच. त्यामुळे महाराज लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात. थोडा फरक आहे. ज्याला हा फरक कळला त्याला संप्रदाय कळला. आणि संप्रदाय आणि बाकीच्या गोष्टी, वारकरी संप्रदाय फार वेगळा संप्रदाय आहे. एखादी वेब सिरीज बघून संप्रदायाच्या लोकाला चुकीचं ठरवायचं, एखादा पिक्चर बघायचा आणि देव आहेच का नाहीच का, मग मूर्खाच्या लक्षणासारखं वागायचं नाही. ज्याने तो पिक्चर काढला त्याचा धर्म बघा. जो स्वतः कपाळाला गंध लावत नाही तो आपल्याला काय गंधाचं महत्त्व सांगणार आहे? गंधाचं महत्त्व फक्त आपल्याला माहिती आहे. इथे भ्रमरंदर असतं, इथे गंध लावला अनामिकेने की माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, त्याच्यामुळे गंध लावतात हिंदुत्वात. आणि कोणाचं ऐकताय तुम्ही? ज्यांना स्वतःला काही देवाची किंमत नाही आहे त्यांचं, जे देव मानत नाहीत त्यांचं. आपण ती माणसं आहेत. दगडाला देव करायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना हिंदू म्हणायचं. आपण सामर्थ्यवंत जन्माला आलो आहे. आपल्याला कळलं पाहिजे कोणाला मानायचं आणि कोणाला नाही. ते कोणीतरी काहीतरी बोलायचं, काहीतरी पिक्चर काढायचं आणि मग तुम्ही संप्रदायाला नावं ठेवत बसायची नाही. त्या गोष्टीकडे जाऊ नका. सगळं दिसतं ते खरं असतंच असं नाही आहे बरं का. मला बऱ्याच बायका म्हणतात टीव्हीत लय चांगल्या दिसत्या, समोर लय किरकोळ आहे. अगं ती खोटंच आहे. दिसतं तसं असतं असं नाहीच आहे का जगात. बऱ्याच गोष्टी खोट्या आहेत. त्यामुळे विनंती आहे, इथं सत्य जो आहे तुला स्वीकारा. त्याला स्वीकारायचं पर्याय एक फक्त भजन. विठोपाय रखुमा भगवान की जय।
सामर्थ्यवंत झालो देवा, किती सामर्थ्यवंत. न हे सारिता निराळे लग्न निळगले काजळे, तुका म्हणे बडी विवाही रामाया तळे, तुका म्हणे बडी विवाही रामाया तळे, आजे चिंतन तुझे पाया, बडी पडली पंढरी राया, तुझे पाया, बडी पडली पंढरी राया. बोलता बोलता 15 मिनिटं उशीर झाला, विलंबलं, त्याबद्दल क्षमस्व. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. विठुरायाच्या साक्षीनं एवढंच सांगते, खारीचा ना खारीचा वाटा जिचा सत्यात आहे, तो विठेवरचा मालक त्याला कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, ज्याने सामर्थ्यवंताने सप्त्यामध्ये सेवा केली. प्रत्येकाचे मनस्वी आभार. हे गावाचं वैभव आहे की तुम्ही एवढी वर्ष एवढी सुंदर सप्ताह करताय. अगदी पंढरपूर गावामध्ये निर्मित केलंय. तुझ्या चरणावर खरंच शतशः प्रणाम, सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.